नमस्कार। सर्वात आधी तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवते खास करून उपवासासाठी म्हणून पटकन बनणारा पदार्थ, खूप वेळ घेणार नाही आणि गोड। आपण तिखट तर बनवतोच, गोड काहीतरी हवं असतं, तर मी त्याच्यासाठी अगदी सोपा आणि साधा घरात अवेलेबल असेल ह्याच वस्तूत बनवायचे लाडू बनवते आहे। तर मी त्याच्यासाठी आधी तर मोठ्या चमच्याने 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यानंतर मी भगर घेतला आहे। आता भगर घेतलेला आहे मी, तो आहे 50 ग्रॅमच्या वरती आहे भगर। तर 50 ग्रॅम एक वाटी म्हणजे। तर आता बघा मी त्याला शेकून घेते। जर तुम्हाला डायरेक्ट भगर नसेल घ्यायचा तर भगरीची आधी पावडर करून घ्या, मिक्सरमध्ये दळून घ्या, नंतर तिला तुपात शेका। पण मला असं शेकून घ्यायचं होतं कारण ती व्यवस्थित अशी फुटते त्याच्यामध्ये, तुपामध्ये व्यवस्थित असे दाणे दाणे। आता त्याच्यामध्ये मी आहे ना काजू टाकते आणि ते मी 15 ग्रॅम घेतलेले आहे। तर बघा व्यवस्थित आता मी काजू टाकले त्याच्यामध्ये आणि शेकून घेते व्यवस्थित। जर तुमच्याकडे दुसरे ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता तुम्ही। आता बघा काजू व्यवस्थित शेकलेच गेले आहे चांगले तुपातच, त्याच्यासोबतच शेकते। आता मी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे मी आधी शेकले, त्याचे सगळे सालं काढले व्यवस्थित आणि पुन्हा आता मी त्याला तुपात शेकून घेते। बघा मी आधी सिमवर शेकते सगळं आणि जास्त वेळ लागत नाही, तुम्हाला हे 5 मिनटं पूर्णपणे शेकून घ्यायचं आहे। भगर पण व्यवस्थित शेकून घ्यायचे, 3 मिनटं आधी शेकायचा, नंतर त्याच्यात ह्या सर्व वस्तू ॲड करत जायच्या। खास करून शेंगदाणे शेकून घ्या आणि त्याचे सालं काढून घ्या। आता बघा व्यवस्थित शेकल्या गेलेलं आहे। आता मी त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून थोडं आधी गार होऊ दिलं, 10 ते 15 मिनटं। गरम मिश्रण मी त्याच्यात नाही टाकलं। आता मी ते पॉटमध्ये काढून घेते आणि व्यवस्थित बारीक असं दळून घेते त्याला, अगदी प्लेन। आणि आता मी तीच कढई स्वच्छ करून घेतली, आता त्याच्यामध्येच मी हे टाकते आहे बघा। आणि अगदी प्लेन असं पेस्टसारखं तयार झालं एकदम मस्त असं, कारण त्याचे लाडू छान वळले जातात। आपल्याला पाकाशिवायचे लाडू करायचे। आता मी साखर घेतली आहे, ती 75 ग्रॅम आहे, 75 ग्रॅम आहे, म्हणजे 1 वाटी आहे ती साखर। 1 वाटी जर तुम्ही छोट्या वाटीनी भगर घेतला तर त्याची 1/2 वाटी साखर घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये काजू पण ॲड झाले, शेंगदाणे पण ॲड झाले, त्याचा गोडवा चांगला टिकून राहावा म्हणून। आता मी पुन्हा त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने तूप घालते आणि व्यवस्थित मळायला घेते। व्यवस्थित मळून झालं की मग नंतर त्याचे लाडू छान वळले जातात। बघा व्यवस्थित अगदी मी व्यवस्थित मिक्स करून घेते, एकजीव झालं पाहिजे सर्व मिश्रण छान। बघा आता लाडू किती छान वळल्या जातोय ना, अगदी सोपी साधी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही। तर बघा आपण तिखट तर बनवतोच फराळामध्ये, पण आपल्याला काहीतरी गोड हवं असतं आणि डिफरंट हवं असतं, तर ही रेसिपी अगदी छान आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत असंच। थँक्यू सो मच, बाय।